अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. त्याशिवाय हॅलो हॅलो हॅलो. मॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. सुरेश आणि ऋषी, मला वाटतं तीच जोडी आहे. सोडून दिलेला आहे ऑप्शनचा बाहेरचा बॉल आणि यावेळेला पुन्हा नो बॉलचा निर्णय आणि हॅलो हॅलो. खेळण्याची. सर्वाइव्ह करेल सुरेश. हॅलो नक्कीच हॅलो यावेळेला हॅलो हॅलो असं हॅलो. हॅलो. येस अनुज पुन्हा एकदा तयार. यावेळेला सुंदर चेंडू कव्हरच्या दिशेने. मी म्हटलं होतं त्याच ठिकाणी चेंडू जाऊ शकतो आणि हा जर चेंडू जर जोरात गेला असता चान्सेस होते की त्या खेळाडूंना लागून त्या ठिकाणी अडण्याचा. अनुज दळवीची आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी. 3 चेंडू हातात असताना केवळ 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी मी म्हणेन. अर्धशतक वीराला त्यांनी आतापर्यंत तरी रोखून ठेवलंय आणि त्याच्यासोबत ऋषी पहिल्या षटकामध्ये ह्याच संघाने 92 धावा कुठल्या होत्या. पाहूया या सामन्यामध्ये कितीपर्यंत मजल मारतील. 24 चेंडूचा सामना असेल म्हणजे 4 षटकांचा यावेळेला खेळून दिलाय. मारला तर आहे. पाहूया काय घडतंय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. हा येतोय अजून एक षटकार. तिने भरकावून लावला बॉल रशियाने. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत त्या म्हणजे धावा 10. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पाहूया काय घडते या 2 चेंडूंवर. यावेळेला नक्की समोरच्या दिशेने उडवलाय. स्वतःच गोलंदाज येतोय बॉलच्या खाली आणि एक ओहो सेलिब्रेशन आपण पाहतोय. कमबॅक केलंय. खेळाडू जातोय पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने. ही इज गॉन. नक्कीच आतापर्यंत सुरेश याला काहीच थांबवून ठेवलेला आहे. यावेळेला नक्कीच 6 चेंडूंचा खेळ कमी आपण पाहतोय कारण 4 षटकांचा हा सामना असेल. चला जरा स्पीडअप करायचंय प्लीज. रिक्वेस्टिंग बोथ द टीम्स टू स्पीड अप वाइल यू आर प्लेइंग.
सौरभ आता पुन्हा एकदा एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू पूर्ण झाले आहेत. 5 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करत असताना एक गडी बाद. ओहो सुंदर सुंदर टेक्निकली सुंदर दिसणारा फटका होता. नक्कीच मिसफिल्डिंग होऊ शकत होती पण नाही. लास्टच्या क्षणाला बॉल गॅदर केलाय आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात ते म्हणजे 11 धावा एक गडीच्या मोबदल्यात. के जैसे छम छम एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. तेरा ये जलवा एक गडी माणूस हलवाची च्या दिशेने परतलाय. ओहो यावेळेला कट करायचा प्रयत्न होता. रवी वंजारी या स्टंपला खेटून अगदीच उभे आहेत. त्याचंच कारण हा सुद्धा येतो एक डॉट बॉल. लेफ्टी बॅट्समन नक्की आहे. पाहूया किती प्रकारचे मोठे फटके खेळू शकतोय. ओहो मी म्हटलं होतं लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. हा येतोय अजून एक ब्रँडेड फटका. 6 धावांचा पहिला बॉल डॉट केल्यानंतर लगेचच प्रत्युत्तर देत असताना सौरभला पण पाहिलंय. फिरकावून लावला चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांसाठी. पुन्हा एकदा समोर दिशेने केलेला फटका. क्षेत्ररक्षण नाहीये. पाहूया किती धावा येतील या चेंडूवर. वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. या येत आहे धावा 4 चौकार. सुंदर अशी फलंदाजी मी म्हणेन. पहिला चेंडू नक्की जोरकस खेळला होता पण दुसरा क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका गॅप मधून निघून गेला मैदानाच्या बाहेर. आणि एकंदरीत धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. काय घडतंय. सौरभ बॅटिंग एंडवर तयार. ओहो आलाय बिग हिट. हॅलो वर्कर. सुंदर फलंदाजी या षटकारानंतर एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 धावांवर. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक.
सुंदर फलंदाजी मैदानाच्या आत आपण पाहतोय. सौरभ याची पहिल्या मॅच मध्ये कडाडला होता सुरेश, आता आहे सौरभ. ओ बघा बघा, चेक करा मित्रांनो. प्लीज पाणी घेऊन जायचं, व्हॉलेंटियर पाणी घेऊन जायचंय कोणीतरी. आणि जास्त गर्दी करू नका, थोडी जागा द्या. पाणी घेऊन द्या प्लीज. या षटकातला चला पुन्हा एकदा मैदानाच्या आत सौरभ याची सुंदर ओहो लागल्यानंतर ह्यानी सुद्धा लगावलाय आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बोललो ना सेलचा प्रॉब्लेम येतो दादा. थांब मी चालू करतो. अरे आम्ही नाही करतायत. दुखापत झाल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर द्यावं कसं तरी असं जो है आणि 23 धावांवर खेळतोय तो म्हणजे सौरभ. सुंदर फलंदाजी, क्लीन पॉवर हिटिंग स्ट्रोक्स आपण पाहतोय. चौही बाजूने त्यांनी आतापर्यंत फटके खेळलेले आहेत. आता शेवटचं षटक आहे आणि 33 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निमेश याला पहिल्या मॅच मध्ये नक्की चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आता तो करतोय. ओहो अगदीच खाली टाकलेला चेंडू बाउंड्री लाईन कडे क्रॉस होईल का तर नाही. आपल्या कॅमेरामॅनला आढळत असताना बॉल मैदानाच्या आत 2 धावांसाठी सुरेश पूर्ण करतोय. 2 धावा धावसंख्या झाली होती म्हणजे 35 धावा एका गडीच्या मोबदल्यात.
पाहूया काय सुरेश, काय घडतंय आता सुरेशच्या डोक्यात, काय विचार करतोय. एकंदरीत 50 धावा मी म्हणेन एक चॅलेंजिंग टोटल असेल, पण त्याचप्रमाणे बॅटिंग सुद्धा करावी लागेल. 2 ते 3 मोठे फटके 4 चेंडूंमध्ये मारावे लागतील. 4 मधला पहिला आलाय का पाहूया. हो आलाय, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार. व्हाट अ शॉट. आपण पाहत आहोत स्वर्गवासी कृष्णा राकेश दळवी यांच्या स्मरणार्थ खेळवले जाणारे हे क्रिकेटचे सामने आपल्या सर्वांच्या पेप्सी ग्राउंडवर. ओहो व्हॉट अ बॉल, काय कमबॅक केलाय. अगदीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 41 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शेष आहे. या मॅच नंतर लंच ब्रेक असेल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर आपण सेकंड हाफला सुरुवात करू. सेकंड हाफमध्ये जेवढ्या काही टीम्स असतील त्या सर्वांनी टाइमावर उपस्थित राहायचे. सुरेश वर्सेस निमेश. ओहो पुढे एकदा भिरकवलाय, चेंडू जातोय गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेश. धावसंख्या झाली आहे 47 धावा. अजूनही 2 चेंडूंची पूर्तता व्हायची बाकी आहे. 50 धावा क्रॉस करतील का पाहणं गरजेचं असेल. आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 50 क्रॉस करतील का टीम साईच्या 11. सकाळपासून सुंदर बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण आपण पाहतो या संघाचं. बॅटिंग मधला एक इम्पॉर्टंट फलंदाज म्हणजे सुरेश. हो यावेळेला नक्कीच पुन्हा एकदा जोर करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का झालाय आणि हो नजर हटी, दुर्घटना घटी त्याला आपण म्हणतो. नक्कीच चूक झाली आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. मला वाटतं मॅच बॉल मैदानाच्या आत आलाय का सर. 49 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक शिल्लक आहे. मोठा जर फटका आला ना तर मॅच मध्ये रंगत येईल. दुसऱ्या टीम मध्ये पण एक बाजूला आपण पाहतो जय वंजारी, अवधूत मांडकरसारखे हार्ड हिटर्स त्यांच्या सुद्धा आहे. शेवटचा चेंडू 49 धावा. यावेळेला काहीसा खाली राहिला आहे. 1 धाव झाली आहे पूर्ण. 50 धावा कंप्लीट. टीमच्या अर्धदशक झाले पूर्ण. आता हव्या असतील त्यामध्ये 24 चेंडू. 1 ओव्हर अजूनही शिल्लक आहे. मला वाटतं येस 1 ओव्हर अजूनही शिल्लक आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा कुठल्या आहेत त्या म्हणजे टीम साईच्या 11नी. ऍक्शन साठी
समोरच्या दिशेने खेळला तर आहे, क्षेत्ररक्षक आहे का, तर हो, एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल नाही, थांबवलंय यावेळेला सौरव भंडारेंनी लकीच थांबवलंय सुरेशाला. आदित्यने गेल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. यॉर्कर पद्धतीचे चेंडू वारंवार तो हाताळतो. स्कोर झालाय 51 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक चांगल्या स्कोर पर्यंत आता तरी नेऊन पोचवलंय ते म्हणजे सौरव आणि सुरेश यांनी. एक विकेट बाद झाली आहे. त्यानंतर दोन्ही बॅट्समन्सनी या ठिकाणी आपण म्हणू शकतो मोर्चा सांभाळलेला आहे. आता सौरव भंडारे आहेत स्ट्राईकवर. फुल टॉसला फुल टोल आपण पाहतोय. पुन्हा एकदा परिणाम, तो चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. दुसऱ्या चेंडूवर हल्ला देखील चढवलाय. पहिला चेंडू होता यॉर्कर, दुसरा चेंडू होता यॉर्कर करायचा प्रयत्न, पण प्रयत्नात झाले फेल आणि भरलाय तो पूर्ण 6 धावांचा टोल या ठिकाणी आदित्य. चला पाहूया काय घडतंय. एक क्षेत्ररक्षक अगदीच जवळ उभा ठेवला गेलेला आहे. 57 धावा झालेल्या आहेत. ओहो, पुन्हा एकदा यॉर्कर. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय. अवधूत येतात बॉलवर, बॉल उचले पर्यंत हलकासा फंबल आणि या ठिकाणी 2 धावा होत आहेत पूर्ण. 59 धावा. एक चांगला स्कोर आणि एक चांगला एकंदरीत युनिट आपण पाहतोय साईशा 11चा आतापर्यंत. आज रिपब्लिक डे सुद्धा आहे आपल्या भारताचा. त्याचप्रमाणे आपण पाहताय कृष्णा राकेश दळवी यांच्या स्मरणार्थ ही क्रिकेट प्रतियोगिता. प्रमुख आयोजक आपण पाहतोय श्री राकेश दळवी, गणेश मित्र मंडळ, गोल्डन फेअर फॅमिली सलॉन आणि माऊली मित्र मंडळ. सुंदर असं हे आयोजन, नीट नेटकं क्लिअर प्रक्षेपण फोर्स 1 लाईव्हच्या चॅनलवर. पुन्हा एकदा आदित्य. ओहो, यावेळेला नक्की पुन्हा एकदा शाळेत पाठवलाय बॉलला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. येस, आपण पाहतोय सौरवच्या फलंदाजीवर खुश होऊन नक्कीच मैदानाच्या आत छोटे छोटे खेळाडू आपण पाहतोय. साईशा 11 तुमचे जरा नडतील, जर तुम्ही तिकडे वारंवार जर तुम्हाला सांगावं लागत असेल तर प्लीज मैदानाच्या बाहेर जा, बाउंड्री लाईनच्या बाहेर जा. साईशा 11चे सर्वच खेळाडू. अजूनही मला वाटतं लास्ट 2 बॉलचा खेळ या ठिकाणी उर्वरित बाकी आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 65 धावा. आदित्यवर तुटून पडलाय तो म्हणजे सौरव भंडारे. 2 षटकार खेळत असताना एकंदरीत खेळतोय 10 चेंडूंमध्ये 37 धावांवर. हो, यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर करायचा प्रयत्न होता. 1 धाव या ठिकाणी झाली. पूर्ण स्ट्राईक घेईल का सौरव? बघूया. येस, स्ट्राईक घेईल. सॅक्रिफाईस या ठिकाणी करावं लागेल सुरेश याला. 1 मोर विकेट गोज डाऊन. येस डीजे. शिट्टी वाजली, गाडी सुट. आतापर्यंत केलेली आहे. वाईट डिलिव्हरी आपण पाहतोय. काय घडतंय, काय बिघडतंय पाहूया जरा.
काय घडतंय पंच नक्कीच चेक करतील. येस पंच, काय घडलंय? इट इज अ डॉट बॉल. येस, डॉट बॉल नंतर एकंदरीत धाव संख्या झाली आहे 67. टार्गेट असेल टीम विवा रॉकर्स साठी. मला वाटतं एका बाजूला असतील राज आणि एका बाजूला हनुमंत आहेत. मला वाटतं हनुमंत आणि जय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, सेम कॉम्बिनेशन आहे. एकंदरीत 24 चेंडू आणि किती धावांची गरज असेल? 67 धावांची गरज असेल उर्वरित 4 चेंडूंच्या 4 षटकांच्या या मॅच मध्ये.
चला पुन्हा एकदा आता मला सांगावं लागेल, भिवा रायडर्सचे जे प्लेयर्स बसलेले आहेत मागे बसा. भिवा रायडर्स जे स्क्वेअर लेगच्या दिशेने बसलेले आहेत, प्लीज मागे जायचं. येस, थँक्यू एव्हरीवन. 24 balls and 67 runs टू चेज. फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर नक्कीच तुम्हाला हा स्कोर चेस करावा लागेल. अंपायरच्या ऑफिशियल कॉल साठी आपण थांबूया, त्यानंतर लगेचच ही मॅच सुरू होईल. येस सर. येस सर, लेट्स प्ले. हनुमंत ऑन स्ट्राईक. गोलंदाज आपण पाहतोय अमय. पाहूया कसा प्रकारे हे बॅटल रंगेल. ओ हो, पहिल्या चेंडू टप्प्यावर अगदी अमयची मी सकाळपासून जी गोलंदाजी पाहिली आहे तो नक्कीच कटर्सवर जास्त निर्भरित असतो. लेग कटर्स त्याचे चांगले आहेत. त्याच्यात पण हा एक चेंडू त्याने आता देखील हाताळलाय. पहिला चेंडू डॉट. या मॅच मध्ये नक्कीच डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील. पुन्हा एकदा भिरकवायचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो म्हणजे मिड विकेट काउ कॉर्नरच्या दिशेत. एक धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना स्कोर बोर्ड या ठिकाणी चालू झालाय. 2 चेंडू हाताळल्यानंतर 1 धाव पूर्ण केली गेलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय जय. गेल्या मॅच मध्ये चांगलीच फलंदाजी त्यांनी केली होती. चेस केला होता एक चांगला स्कोर. यावेळेला सुद्धा तेच करावं लागेल जर तुम्हाला फायनल मध्ये तुमची जागा पक्की करायची असेल तर. Jay on strike will be facing Amay Mahamuni on the other hand. 1 run on the board. Oh, yes! And Jay याला जावं लागतंय पॅव्हिलियनच्या दिशेने. मोठा झटका या ठिकाणी अमय महामुनी देतोय. येस डीजे. भिरकावलंय चेंडूला. पाहूया काय करताय चेंडू. काय होत आहे पाहूया. मैदानातच आहे, अजूनही मैदानात आहे. पंच आपल्याला कळवतील. आपले व्हॉलेंटियर सुद्धा आहेत, प्रेक्षक सुद्धा सांगतायत की बॉल मैदानाच्या आतच आहे. तरीही एकदा पंचांच्या निर्णयासाठी थांबूया. या सेकंड हाफ साठी टीम्स आहेत कॉइन वर्सेस क्षितिज 11, त्यानंतर सिद्धेश्वर वर्सेस कृष्णा 11. या चारही संघांनी टाइमावर उपस्थित राहायचंय. पहिली मॅच असेल सेकंड हाफची कॉइन वर्सेस क्षितिज 11. ओहो, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि मला वाटतं यावेळेला अवधूत
and he's out. अवधूत पाटकर. हॅलो अवधूत. हॅलो अवधूत पाटकरला नक्कीच मैदानाच्या बाहेर जावं लागेल. इट इज अ बिग विकेट. अवधूत हॅज टू डिपार्ट. षटक हाताळत असताना 5 चेंडू आतापर्यंत हाताळले. 2 गडी बाद केल्या. 3 धावा दिलेल्या आहेत. ओहो यावेळेला काय घडतंय. बॉल काहीसा खाली राहिलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अमयसाठी. पहिलं षटक हाताळत असताना केवळ आणि केवळ 3 धावा दिल्या आहेत आणि 2 महत्वाचे गडी त्यांनी बाद केले आहेत. येस डीजे. आलाय बॉलिंग मार्कवर. 3 धावा आणि 2 गडी भारत पहिल्या षटकामध्ये. तिवारी बॅटिंगला आपण पाहतोय. निमेश सोबत हनुमंत. पुन्हा एकदा पुल करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल केवळ आणि केवळ 1 धाव. झाले 4 धावा. बराच अजून लक्ष पूर्ण करायचंय पण त्याच्यासाठी लक्ष आहे गोलंदाजी मार्कवर. 17 चेंडू आणि 63 धावांची गरज. निमेश याला आपण पाहतोय आता गोलंदाजी बॅटिंग एंडला. काहीतरी रनअप मध्ये काहीतरी बिघाड आपण पाहतोय. त्यामुळे थांबला या ठिकाणी गोलंदाज. चला पुन्हा एकदा मॅच मध्ये जाऊया. हो यावेळेला मोठा फटका येतोय का पाहूया. झाडांनी कृपा तर दाखवली. हो मी म्हटलं होतं झाडांनी कृपा दाखवली. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 6 धावा. चला सुंदर फटका होता मी म्हणेन पण झाडाला आढळून बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आत आलाय आणि मी म्हणेन मोठे फटके वारंवार खेळावे लागतील कारण टार्गेट हे मोठं आहे. आता हवेत ते म्हणजे 16 चेंडूत 61 धावा. आता 18 चेंडूत 61 धावा लागतील ही मॅच जिंकायला. अमय नंतर लक्ष्याने पण चांगली आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. दोन्ही फलंदाजाला त्यांनी बांधून ठेवलेला आहे. सेकंड हाफची पहिली मॅच असेल कॉइन 11 वर्सेस क्षितिज 11. दोन्ही संघनायकांनी टाइमवर रिपोर्ट करायचा आहे. पुन्हा एकदा लक्ष्य तिवारी रेडी फॉर निमेश. बैठक खेळायचा प्रयत्न होता. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धावासाठी जातील का. 3 धावा सुद्धा पूर्ण. आणि मला वाटतंय अगदी शांतता पसरलेली आहे ती म्हणजे भिवा रायडर्सच्या डगआउट मध्ये. अजूनही कुठल्या प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये आणि त्याचाच परिणाम मला वाटतंय सगळेजण शांत बसून राहिले आहेत. मला वाटतं या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय हनुमंत याला मोठा फटका खेळेल का. ओहो व्हॉट अ बॉल. कीपरच्या मागे जात असताना सिंगल डबल्सनी काही जास्त परिणाम पडणार नाही आहे सायकोलॉजिकली टीम साईशा 11 वर कारण मोठे फटके वारंवार तुम्हाला खेळत राहावे लागतील. एकंदरीत आता रन रेट जो तुम्हाला हवा ही मॅच जिंकायला
ऑलमोस्ट 27 धावा तुम्हाला यापुढे कराव्या लागतील हर एक षटकात. लास्टचा चेंडू या षटकातील समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे पण काहीसा दूरवर राहतोय. एक धाव होते पूर्ण. धाव संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर झाली आहे ती म्हणजे 11 धावा. बारा चेंडू आणि 56 धावांची गरज असेल टीम फिवर रायडर्सना फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. ओहो, आता 11 चेंडू आणि 56 धावांची गरज. मॅच मला वाटते बरीचशी लांब जाते की काय टीम फिवर रायडर्सच्या हातातून, कारण आता वारंवार तुम्हाला मोठे फटकेच खेळावे लागतील. डॉट बॉल्स आता तुम्ही खेळू शकत नाही. फुलटॉस होता, संधी जरूर होती यावेळेला. वाईड अंपायर आपल्याला कळवत आहेत इट इज अ वाईड डिलिव्हरी. स्कोर पुढे जातोय तो म्हणजे 12 धावा. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपण वळूया. 12 धावा अजूनही झालेल्या आहेत. हो, यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय चेंडू. कुठलीच घाई नाही करतात दोन्ही फलंदाज. एक धाव इझिली या ठिकाणी होते पूर्ण. चला, या इनिंग नंतर कॉइन 11 आणि क्षितिज 11 या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. कॉइन 11 आणि क्षितिज 11 दोन्हीही संघाचे संघनायक मैदानाच्या मंचाजवळ यायचा आहे. पुन्हा एकदा खोलवर चेंडू. फॉलो थ्रू मध्ये स्वतःचा चेंडू अडवत असताना अजून एक चेंडू डॉट. धाव संख्या फक्त आणि फक्त 13 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. आता हवेत ते म्हणजे 54 9 धावांमध्ये, म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकारच लावायचा आहे. आता या चेंडू नंतर उरेल ती म्हणजे फक्त औपचारिकता. अहो या काय आता होईल. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ या ठिकाणी उरलाय. या षटकातील 2 शेवटचे चेंडू. पुन्हा एकदा कट लागत असताना मागच्या दिशेने जातोय बॉल. बॅट्समॅनना सुद्धा माहिती आहे की आता हे पॉसिबल नाही आहे. तरी आपण पाहतोय या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. क्षितिज 11 चे रिप्रेझेंटेटिव्ह आले आहेत का? चला, कॉइन 11 आता दोन्ही आले आहेत का? ओके. या इनिंग नंतर आपला टॉस होईल. पुन्हा एक टॉस होता लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. इनिंगच्या नंतर 1 ओव्हरच्या नंतर इकडेच थांबा. 6 बॉल नंतर आपण टॉस करून घेऊया. हां, 2 मिनिटं वरती यायचं. तुमची टीम एकदा चेक करून घ्या मॅन्युअल आणि डिजिटल स्कोरिंग मध्ये. चला, 6 चेंडू आता राहिलेले, शेवटचे 6 चेंडू आणि धावा हव्या असतील 51 धावा. येस सर. क्षितिज 11 वर्सेस कॉइन 11.
कॅमेरामॅनला रिक्वेस्ट असेल या ठिकाणी आपल्याला कॅमेरा फिरवायचा आहे. मान्यवरांच्या हस्ते आपण टॉस करून घेऊ. पहिली मॅच 5 षटकांची असेल. वाईट ट्रॅक कंपल्सरी चेज. मैदानाच्या बाहेर लगत जेवढे झाड आहेत बॉल कुठेही लागून मैदानाच्या आत आला तुम्हाला धावूनच घ्यायचे. पहिली मॅच 5 ओव्हर, दुसरी मॅच 4 ओव्हर. येस, कोण कॉल करेल? क्षितिज 11 कॉल करतील. हेड्स इज द कॉल, टेल्स इट इज. म्हणजे गोराई सुपर किंग्स म्हणजे कॉइन 11 जिंकलेले आहेत. तुम्हाला निर्णय इकडे सांगायचा आहे. चला, क्षेत्ररक्षण निवडलंय कॉइन 11 या संघाने. क्षितिज 11 पहिला फलंदाजी करताना दिसेल. सेकंड हाफ फर्स्ट मॅच कॉइन 11 वर्सेस क्षितिज. चालू असलेल्या मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. कव्हर्सच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. काय घडतंय पाहूया. झाडाला लागून पुन्हा एकदा बॉल थांबलेला आहे. अजून एक धाव या ठिकाणी ऍड होते. 3 चेंडूंचा फक्त आता हा सामना राहिलेला आहे आणि औपचारिकता ही फक्त, कारण 3 चेंडूंमध्ये अजूनही 40 धावांची अडताची गरज आहे. ओहो, आला तर आहे पण हॅलो 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 उशीर झालाय. मी म्हणेन षटकार जेव्हा हवे होते तेव्हा डॉट बॉल्स जास्त आले, पण आता नक्कीच फार उशीर झालाय आणि तेव्हा षटकार आपण पाहतोय. चला, शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक असतील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने कॅच होईल का? तर हो. चला, न्यू बॅट्समन प्लीज जरा लवकर. आपण ते करून घेऊया. आणि या चेंडू नंतर आपल्या सर्वांनाच रिझल्ट माहिती आहे की कुठला संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचणार आहे. तरी आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि येस, टीम साईशा 11 फर्स्ट हाफ मधून फायनल साठी क्वालिफाय होणार हा पहिला संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साईशा 11 साठी. आणि आता नक्कीच आपण पाहतो एक 10 मिनिटाचा ब्रेक असेल, त्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू लाईव्ह ऍक्शन कडे.